पुन्हा एकदा मी मनीष पाटील सर्व क्रिकेट रसिकांचं ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामध्ये स्वागत करतोय. चला जाऊ ज्ञानज्योतच्या गावात या प्री मॅच शोमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक उत्तम मुंडगेकर यांच्याशी. स्पर्धा यशस्वी पहिल्याच वर्षी होत नाही, त्यासाठी ते तप करावं लागतं आणि तेच तप आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं कसं होतं ते आज जाणून घेणार आहोत. उत्तमजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी उत्तम मुणगेकर, आनंदवाडी आयोजकाचा एक भाग आहे आनंदवाडीचा. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला आज 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावर्षी पुढच्या या फेब्रुवारी 24 व लागेल. परंतु पहिल्या वर्षापासून आम्हाला स्ट्रगल भरपूर करावा लागला, कारण ज्ञानज्योत महोत्सवाने जसं हे मैदान बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली, तसं आमच्याकडे पण मेहनत घ्यावी लागली भरपूर. कारण मैदान नव्हतं आमच्याकडे सुद्धा सुरुवातीला, आणि त्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागली. कारण आमच्या कोकणामध्ये कातळ प्रमाण भरपूर आहेत, दगड जास्त असतात, आणि त्यामुळे ते साफ करून वगैरे आपण सुद्धा अशा पद्धतीची माती वगैरे टाकून ते सुरुवातीला मैदान आपण केलं. आणि त्यानंतर एक त्यावेळेला सुरुवातीला 15,000ची टुर्नामेंट झाली. त्यावेळी 15,000 म्हणजे भरपूर होते. 2001-2000 मध्ये 2002-1च्या मनात. संकल्पना खूप महत्त्वाची आहे, कारण आता तुमचं मंडळ म्हणजे अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे आणि जवळपास सर्व गाभीत आपण कोळी बांधव आहात. तर संकल्पना नेमकी कशी आली की आपण एक क्रिकेटची स्पर्धा सुरू करायला हवी आणि त्यामागचा हेतू काय होता? संकल्पना काय झालं की आमच्या देवगडमध्ये अशा स्पर्धा व्हायच्या. त्याच्यामधून आम्हाला पण वाटलं की नाही, आपण पण आपण अशी मोठी स्पर्धा करायची. कारण 30+ एक अंडर आर्मची स्पर्धा व्हायची, ती एक 10-12 वर्ष चालायची, म्हणजे चाललेली. आणि त्यानंतर काय झालं की नाही, इथून थोडंसं वरती जाऊ, आणि मग ओव्हरआर्म्सची आम्ही सुरुवात केली. ती सुरुवातीला 15,000चं बक्षीस होतं, परंतु त्यावेळेसला एक देवगडमधलेच संघ आलेले, कारण त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं जास्त प्रमाणात, त्यामुळे तेवढी माहिती नव्हती लोकांना. परंतु पहिल्या वर्षी थोडंसं कमी प्रमाण पाहायला भेटलं, परंतु चांगला सपोर्ट भेटला, आणि त्यानंतर ती सुरू राहिली, आणि टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे पुढे चालत राहिलो. परंतु ज्यावेळी सोशल मीडिया आल्यानंतर आमच्याकडे मोठे खेळाडू आलेत ॲक्च्युली, आणि त्यानंतर आमच्या स्पर्धेची वाढती हे स्पेल वाढत गेला, आणि त्यामुळे आज आम्ही या शिखरावर आहोत की. पण सुरुवातीला आम्हाला भरपूर स्ट्रगल करावेच लागले. संघ बघायचे, त्यांची राहण्याची व्यवस्था, म्हणजे आज ज्ञानज्योत मंडळाने जशा पद्धतीचा स्ट्रगल केला आहे तसं आम्ही पण केलं आहे सुरुवातीला. कारण बाबू धुरे असेल आणि दुसरा कोणतो, प्रशांत, ह्याने सुद्धा आज भरपूर मेहनत घेतली आहे. त्याने सुद्धा तो सकाळी उठून पंचांना नाश्ता देणे किंवा कॉमेंटेटरना नाश्ता देणे, जेवण करणे, हे सगळ्या गोष्टी आम्ही पण केल्या आहेत, आम्ही पण अनुभवल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा त्याचा भरपूर फायदा झाला आहे. म्हणजे रेग्युलर आता आपली स्पर्धा चालूच आहे, आणि त्यामुळे आपण त्या शिखरापर्यंत पोचलो आहे. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपण भरपूर स्ट्रगल केलं आहे. म्हणजेच योगायोग म्हणावा की 31 डिसेंबरला एक अंडर आर्मची क्रिकेट स्पर्धा व्हायची आणि आपण मनात आणलं की आपल्याला व्यावसायिक स्वरूप देवगडमध्ये आणायला हवं आणि तो मान खरं तर सर्व आपल्या आनंदवाडीला मिळालेला आहे. मग वाडीतल्या सर्व तरुणांना, म्हणजे तुम्ही 2001 म्हणजे सर्व त्यावेळेला जे आताचे सदस्य आहेत ते तरुण वर्गातले असतील कदाचित, आणि मग त्यांना कसं कन्व्हिन्स केलं? कारण प्रत्येक जण आपण बोलतो मासेमारीसाठी किंवा मत्स्य व्यवसाय असेल किंवा इतर आंबा बागायतदार असतील, तर त्यांना ती कामं असतात. मग त्यांना त्या ठिकाणी डायव्हर्ट कसं केलं की आपण स्पर्धे करण्यासाठी जायचे, कारण 5 दिवसाची स्पर्धा करण्यासाठी 2 महिन्यांची मेहनत लागते. 5 दिवसाची स्पर्धा करण्यासाठी 2 महिन्याची मेहनत लागते. परंतु आमची आनंदवाडीची टीम होती क्रिकेटची, ती मुलं भरपूर टॅलेंट होती, आणि त्याने सुरुवातीला ही सर्व जबाबदारी घेतली. परंतु मी सुरुवातीला अजिबात नव्हतो. सुरुवातीच्या काळामध्ये मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट पण नव्हता. पण एक वेळास असं झालं की अंडर आर्मची स्पर्धा होती आमची सुरुवातीला, आणि त्यावेळेस कॉमेंटेटर आले नव्हते, आणि मी माईक घेतलेला हातामध्ये, आणि मी ते 1-2 मॅच केले. त्यापासून मला थोडेसे इंटरेस्ट आला, आणि त्यानंतर मी त्या मॅचमध्ये थोडंसं वळलो, आणि त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो, आणि मग त्यांच्यासोबत सुरुवातीला पाहिलं सगळं, कसं काय करतात, काय करतात, काय कसं करतात. आणि त्यानंतर दिवसाच्या स्पर्धा होत्या. परंतु नंतर एक
संकल्पना आली मनामध्ये की आमच्या ग्रुपमध्ये की मीटिंगला असा विषय झाला की आपण नाईट स्पर्धा भरवायची. पण नाईट स्पर्धा तर सिंधुदुर्गामध्ये पहिलीच होती त्यावेळेस. याच्या अगोदर एक स्पर्धा झाली होती नवीनचंद्र बांदिवडेकर सरांची. पण त्यावेळी आम्ही भरपूर लहान होतो. छोट्या मुलं एवढं होत्या म्हणजे मी शेजारच्या मुलासोबत बघायला गेलेलो. पण त्यावेळी काय समजत नव्हतं की लाईट काय असते, काय असते. फक्त असं वाटायचं की हां, ही नाईटची स्पर्धा आहे. परंतु एक स्वप्न होतं की आपण एक स्पर्धा भरायची आणि 1 वर्ष भरायची. 1 वर्ष. कारण एवढा मोठा खर्च वगैरे करणे आपल्याकडे तेवढं हे नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं की 1 वर्ष भरायची तर चालेल ठीक आहे. मग त्यानंतर आपण थोडंसं मार्गदर्शन घेतलं. कशा पद्धतीचं जसं आज ज्ञानज्योत मित्रमंडळ आमच्याकडे आलेले, त्यांची पूर्ण कमिटी आलेली. त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं, की कशा पद्धतीने काय करायचं, कुठे काय करायचं, डोनर कसे काय करायचं, प्रत्येकाने कामं कशी नेमून घ्यायची आणि स्पर्धा कशी सक्सेस करायची, हे सगळं त्यांना फॉलोअप केलेलं. तसंच आम्हाला पण आम्ही सुद्धा चर्चा केली. त्यानंतर थोडं-थोडं आपण सुद्धा हे लाईट डेकोरेटर्स कारण सिंधुदुर्गामध्ये एवढा मोठा डेकोरेटर्स त्यावेळेस नव्हते. मग आपण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांच्याशी डेकोरेटरशी संपर्क साधून ते संपर्क केला. त्यानंतर काही लोकांचे बजेट्स भरपूर होते. परंतु त्यानंतर शब्बीर पटेल म्हणून आम्हाला भेटले ते कोल्हापूरचे आणि ते खेळपट्टीवरती आले आणि तिथे आम्हाला ते ग्राउंड बघितल्यानंतर आम्हाला त्याने कोटेशन दिलं. त्यानंतर ते आमची सुरुवात झाली तिथे. परंतु पहिल्या वर्षी तेवढा फोर्स नव्हता की 2014 होतं. 2014 मध्ये नाईटला सुरुवात झाली आणि त्यावेळेस काही लोक म्हणायचे की एवढी मोठी स्पर्धा आणि रात्रीचे बघायला कोण येणार? म्हणजे त्यावेळी दिवसाच्या स्पर्धा असायच्या सगळ्याकडे. नाईट नव्हत्याच. परंतु म्हटलं नाही 1 वर्ष आपण करू. हां, रिस्पॉन्स बघू. फायदा नाही झाला किंवा प्रॉफिट नको होऊ देत, पण करायची. कारण एक नाव राहील आपलं आनंदवाडीची टुर्नामेंट होती म्हणून. परंतु 1 वर्ष करायची असं आम्ही ठरवलं आणि त्यानुसार आपण प्लॅनिंग वगैरे केलं आणि ती आमची स्पर्धा सुरुवात झाली. मग दुसऱ्या वर्षीसुद्धा बोलले की नाही आता दिवसाची नाही करायची, आपण कंटिन्यू नाईटच करायची. आणि नाईट नंतर त्यानंतर सोशल मीडिया आला. टेनिस क्रिकेट डॉट इनने गौरव सावंतचा किस्सा आहे की गौरव सावंतने मला फोन केलेला की दादा मला तुझ्या टुर्नामेंटला फोटो काढायचे आहेत. कारण गौरव आणि संतोषने सुद्धा असे मॅचचे फोटो काढूनच ते मोठे झालेत आणि ते सुद्धा गौरव आलेला आणि गौरवने क्रिकेटरचे फोटो काढून ते यूट्यूबला शेअर केलेले. त्यावेळी गौरवला किती ₹1,500 फक्त मी दिलेले. कारण तो इतक्या लांबून आलेला आणि त्याच्यावरती फक्त ₹1,500 त्याला दिलेले. त्याच्यात तो सुद्धा खुश होता की दादा सुरुवात आहे. म्हटलं हो आमची पण सुरुवात आहे, पण पुढे असं असेल तर आपण नक्की तुला कोऑपरेट करू. पण त्यानंतर त्याच्याकडेच आपण ते लाईव्हचं सगळं ब्रॉडकास्टिंग की दिलं आहे ते आतापर्यंत आहे आणि चांगला सपोर्ट आहे आणि आता असं झालं आहे की ऑल इंडियामध्ये पहिल्या 5 स्पर्धामध्ये आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचं नाव घेतलं जातं आहे. ही आम्हाला गर्वाची एक गोष्ट आहे. ते वर्ष कुठलं होतं? ती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्ण भारतभर पोहोचली. पहिलं वर्ष म्हणजे तेव्हा कळलं लोकांना, की येस आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक गोल्डन चान्स आहे व्यवसाय क्रिकेटपटूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी अशी एकदम वरती नाही गेली. टप्प्याने वर गेली. प्रत्येक वर्षी खेळाडू यायला लागलेत आणि प्रत्येक वेळी आम्हाला जे ओनर टीमला पाहिजे होते ते ओनर भेटले आणि ज्यावेळी कातडी टीमने आमच्या स्पर्धेमध्ये एंट्री घेतली त्यावेळी ऑल इंडियाचे टॉपचे खेळाडू आमच्या स्पर्धेला आले आणि तिथपासून आमच्या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त झाली. तर म्हणून तर मी नेहमीच कातडी संघाचं अभिनंदन करत असतो कारण कातडी संघाने एंट्री घेतल्यानंतर आमच्या स्पर्धेने भरपूर उंची गाठली. 16 संघ आपण निमंत्रित करत असता पण ती यादी यावर्षी मला असं वाटतं 25 ते 30 वर गेलेली आहे. तर संघ मालकांबद्दल काय सांगाल ज्यांनी नेहमीच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला सहकार्य केलेलं आहे सहभाग घेऊन? टीमबद्दल सांगायचं, टीम ओनरबद्दल सांगायचं तर सर्वांनाच आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी खेळायची आहे. काल पण 2-3 टीमचे फोन आलेत अगदी चांगल्या टीमचे. तर ते म्हणतात की आम्हाला आनंदवाडी खेळायची आहे, आनंदवाडी. तर म्हटलं सर आता तर पॅक झाले आहेत, पुढच्या वर्षी आपण नेक्स्ट इयरला बघू. तर नाही बघा काहीतरी होत असेल तर. पण सर्वांची जे ओनर आहेत, जे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे भाग घेतात, सुप्रीमो असेल किंवा रतनबुवा असेल, मीरा भाईंदरची स्पर्धा असेल, ह्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल,
या ज्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत त्यांचे जे ओनर आहेत, टीम ओनर, त्यांची सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा आहे. आणि यावर्षी टॉपचे खेळाडू नक्कीच येतील, कारण आय एस पी एलला आता खेळतायत सगळे आणि आय एस पी एल संपल्यानंतर लगेचच आपली आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि त्यामुळेच या स्पर्धेला एक वेगळं यावर्षी स्वरूप लाभेल. ती खंत वाटते का की वर्षातला पहिला आठवडा आपण साजरा करू शकत नाही स्पर्धेच्या माध्यमातून? हां, ती एक मोठी खंत वाटते की गेली 22-23 वर्ष आम्ही एकच डेट ठेवली आहे, 1 ते 5 जानेवारी, आणि त्यामुळे कसं होतं की बाकीच्या टुर्नामेंट्स असतात त्या टुर्नामेंट त्या डेटला कोण ठेवत नाही, कारण ही एक मानाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे 1 ते 5 मध्ये टुर्नामेंट कोण ठेवत नाही. परंतु यावर्षी आय एस पी एल लागल्यामुळे स्पर्धा आम्हाला पुढे न्याव्या लागल्या, परंतु त्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागली, कारण कष्ट करावेच लागले. कारण सर्वांना आम्हाला कळवावं लागले, जे मोठ्या टुर्नामेंटचे जे आयोजक आहेत त्यांना सांगावं लागलं की आपण या कालावधीमध्ये स्पर्धा घेतो आहोत, त्या कालावधीमध्ये कृपया लावू नका. परंतु त्याने सुद्धा कोऑपरेट केलं की नाही, तुमची एक मोठी स्पर्धा आहे कोकणातली आणि त्यामुळे तुम्ही जर त्यावेळेस स्पर्धा ठेवत असाल तर आम्ही त्याच्या पुढे ठेवू. वाडीतल्या तरुणांचा आणि वरिष्ठांचा सहभाग कसा असतो स्पर्धेच्या वेळी? ही आमची जी स्पर्धा आहे आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी, म्हणजे आमचा एक महोत्सवच आहे आमचा आनंदवाडीचा. सगळे लोक आमचे वरिष्ठ असतील किंवा युवा वर्ग असेल किंवा आमचे जे कामानिमित्त जे बाहेर आहेत ते सुद्धा या स्पर्धेमध्ये येतात, ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटतात. परंतु आमच्या स्पर्धेमध्ये एक भरपूर स्ट्रिक्टली असतं आणि चांगली स्पर्धा आमच्या कोकणातून एक आहे आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी. या वर्षासाठी किती एक्सायटेड आहात? कारण आता 1 महिना उरलाय आणि आपल्याला ती तयारी आता वेगानं करायची आहे. हो, या वर्षासाठी तर भरपूर एक्सायटेड आहे, कारण यावर्षी भरपूर संघ म्हणजे चांगले टीम्स आले आहेत आणि चांगले खेळाडू सुद्धा आलेत. अगदी करण अंबालापासून सुद्धा या आपल्या देवगड नगरीमध्ये खेळणार आहेत आणि करण अंबालाची सध्या क्रेज आहे, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा त्या खेळाडूची आतुरता आहे आणि ती आतुरता आपण लगेचच म्हणजे ती आतुरता आता कमी होईल, कारण लगेच ही आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आपण येत्या काही 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये घेऊन येणार आहोत. तर मग सज्ज व्हा, 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला देवगडात क्रिकेटचा महोत्सव पाहायला मिळणार आहे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. चला जाऊ ज्ञानच्या गावात. या कार्यक्रमात पाठवणार उत्तम मुणगेकर सरांशी चर्चा केली आणि खूप चांगलं त्यांनी संवाद साधला की स्पर्धा आयोजित करणं इतकं सोपं नाही. पहिल्या वर्षी कोणाला यश नाही मिळत, तुम्हाला संयम ठेवावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला ते यश मिळते. तर ही चर्चा इतकेच थांबवतोय आणि पुन्हा एकदा पुढच्या प्रोसेसकडे वळतोय. होईल पहिल्या सामन्याचा टॉस. धन्यवाद.